आपल्याच जीवाशी खेळणाऱ्या मानवांनो, वा खबरदार, यमलोकातून येत आहे स्वतः मृत्यूदेव यमराज. चित्रगुप्त. हो महाराज. चल. शमुंडा. गावातील खूप माणसं मरत असल्यामुळे अशा भयान रात्री यमराज आणि चित्रगुप्त पृथ्वीवरच्या मरणापूर गावात उतरतात. चामुंडा. चामुंडा. अरे पाहिलंच हा बालक सर्रास बिड्या पिऊन धूर माझ्यावरच फेकतोय. महाराज, हा तर अनेक रोगांना त्रस्त दिसतो. अच्छा. अरे मग उचल त्याला आणि घेऊन चाल यमलोकात. तिथेच गेल्यावर याचा रिमांड घेऊ. पण महाराज, हा? याचा नंबर तर 1 महिन्यानंतर आहे. 1 महिन्यानंतर? अरे पाहिली त्याची अवस्था. बिड्या पिल्यानी खोकला, दमाने हाडाचा सापळा झालाय. अरे याला इथे ठेवून कशाला धरतीचा बोजा वाढवायचा. हा, ते पण बरोबर महाराज. आता नीट बघ आणि आधी कुणाचा नंबर आहे पहिले तिथे चल. ठीक आहे महाराज. रमेश. रमेश. पी विड्या पी, खर्रे खा, येतच तुला लवकर घ्यायला. रमेश. रमेश, अरे उठ, आम्ही तुला न्यायला आले आहोत. साक्षात मृत्यूदेव यमराज तुझ्या समोर उभा असताना तू असा झोपतोस. चल उठ. बाप्पा, बहुरूपी होय, चोर होय. बहुरूपी आणि चोर. तुझा पृथ्वीवरचा प्रवास संपलाय. तुझा मृत्यू झालाय. नाही जे, नाही तुमचा काहीतरी गैरसमज होऊन राहिला. माया ऐका, माया वयस काय दाखवतोस तुला. महाराज, तसे याने विडी, सिगारेट, गुलगुलाखू हे सर्व प्रकारचे विष घेतले. अच्छा. पण याच्या मरणाला कारणीभूत विष म्हणजे तंबाखू युक्त खर्रा. तंबाखू युक्त खर्रा. खाल्ल्याला बोरतेकाची कुठली हे करमणुकीचं विरंगुळ्याचं एक साधन आहे. घ्या ना, उली खाऊ ना आपण. बाप्पा, खरं हातात पडलं राहिले. अरे तू मेलास. बाबर तुमच्या हातात येते का? अरे तू नाही सुधारणार. अरे ज्या विषारी खऱ्यानं तुझ्या एवढ्या दणकट शरीराला मृत्यू लोकी पोहोचवलं, त्याला तू गुणकारी खरा असं म्हणतोस. चित्रगुप्त, याला जरा याचे आतले शरीर दाखव. ये रे इकडे. चल चल. अरे उठ. दिवस राहू द्या. अरे राम 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 राम. हे महाराज, काकिड्या माकुड्यासारखे झालो जी आपण. एवढंच झालो काय ना. चल. ओम यमो 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 यमो. अरे कोठ का. चित्रगुप्त रमेशला खर्यामुळे खराब झालेलं तोंड आतून दाखवता. हा, पहिल्यांदा पाहिलं बाप्पा मी नाही. महाराज, हे बाप्पा, हे बघ खऱ्याने कसे घाण झालेले आहे तुझे दात. छी. अरे आता बघून काय फायदा. मायाच दात होय का जिया. अरे मग. बापरे, का घाण वास येत आहे जी. अरे छी 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 छी, यम 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 छी छी. पाहिलंच तुझ्या आतला तोंड, जे नेहमी लालसर असायचं
कॅन्सरच्या चट्टाने कसा पांढरा पडून निर्जीव झालं. अरे हो, पण एवढ्यानं कोणी मरते का जी? अरे मरतात ना, व जे नाही मरत ते कॅन्सरच्या व्यतिरिक्त दुसऱ्या निरनिराळ्या रोगांच्या जाळात फसतात, जसं की हृदयरोग, लकवा, दमा, रक्तदाब, शुक्राणू निर्मिती थांबणे व गर्भकुपोषणाने बाळ छोट होणे. ते सोडावं, मला सांगा मी कसा मेलो, माया मृत्यू कसा झाला ते सांगा. अरे तेच तर सांगत आहे तुला, पण तुला कळतं कुठं? आता ये इथली अवस्था तूच पाहून घे. मी एकटाच पाहू का? अरे बापा बापा, कोण्या डोळ्यात पडलो रे. अरे खर्यामुळे शरीराची आतून झालेली दुर्दशा बघत बघत रमेश आता फुफ्फुसाकडे म्हणजे छातीच्या आत आला आहे. बापा, एक तर काळ काळ पडलं रे. अरे मावाला फुफ्फुस आहे का काय? कोण रे तू? मी ह्या शरीराचा मालक. अरे तू सांग, तू होय कोण? आम्ही खर्याचे विष कण आहोत. तूच तर खर्यासोबत आम्हाला दररोज आत घेत होतास, विसरलास वाटत. खऱ्यासोबत मी याला आतमध्ये घेत होतो. आम्ही आपले काम बरोबर केले. अगोदर तुझ्या छातीत सूज आणली, तुला खोकला आणि दम्यात गुंतवून फुफ्फुसावर हळूहळू छान पैकी आमची वसाहत बसवली. अरे देवा, काय करून बसलो रे मी माझ्या जीवनात. या वसाहतीचं नाव आहे कॅन्सर. कुठे पळतोस? कुठे लपलास? अरे अरे हा कुठं गेला आता? रमेश रमेश ए रमेश. ओम यमो यमो यमो. आता महाराजांना कसं सांगू? अरे अरे सकाळ झाली, महाराज पण अरे सुप्रभात महाराज. चमुंडा, अरे रात्रीचा दिवस झाला, सूर्यदेव आपल्या कामाला लागला आणि तुम्ही तिथे आतमध्ये झोपले होते की काय? माफ करा महाराज, त्याला त्याची शरीराची अवस्था दाखवता दाखवता मीच रोगी झालो. आणि तो कुठे आहे? काय माहित कुठे लपून बसला तर. लपून बसला हो ना. आहे? हा? हो बाजूला. कुठे पळाला होतास? अरे कुठं पळणार बा, आपल्या शरीराची दुर्दशा पाहून आतमध्ये रडत बसलो. अरे चल चल. मला कुठं नेऊन राहिल्याची चोरासारखी ठेवलं जी तू. चल आता समोर चल. अरे चल. अरे बाबने होय बे लेका बे नको हो का बे खराब आहे. अरे तू मेलास आणि तो अजून जिवंत आहे. बे बाबन्या महासंग चाललं बे. मी एकटाच जाऊ का बे लेका? जे खर्रा खायची सवय लावते त्याला तर तुम्ही काहीच नाही करत. हे बाकीचे खाऊन राहिले, यायला खाऊन नाही. अरे सवय लावतात म्हणजे कोणी तुझ्या तोंडात कोंबतं का खरा? अगदी बरोबर बाप्पा. अरे मी लहान होतो तेव्हा माया माय बापानं मला आणायला पाठवलं होतं अच्छा. घरला. मोठा झाला तो मास्तर पाठवे, मग कशी नाही लागायची सवय. अच्छा, बरोबर आहे. म्हणजे जसे मोठे करणार त्याचेच अनुकरण छोटे करणार. अरे आज तुझा नंबर लागलाय, उद्या त्याचा पण नंबर लावतो की
बघ त्याच्याकडे. अरे त्याच्या शरीराचे आतले अवयव पहा, सगळे निकामी झालेले आहेत. मोलेत काच दिसून नाही राहिलं, अवयवच नाही दिसून राहिले. अरे तुला कसे दिसणार? तुझ्याकडे कुठली दिव्य दृष्टी? दिव्य दृष्टी. अरे चित्रगुप्त, हा महाराज. अरे तू एखादी दिव्य दृष्टी आणली असेल हा. तर जरा यालाही दाखव. एक मिनिट महाराज. कोणती दिव्य दृष्टी काय? घे घाल. अरे 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 अरे, याचे आतडे पितडे तो पार सडली रे बा. रमेशच्या शंकांचं समाधान करण्यासाठी यमराज त्याला लगतच्या जीवनापूर गावात नेतात. गावचे लोक पाहाजे, पहा बरं, पहा. तुम्ही हे अशा म्हाताऱ्या कोताऱ्याला नाही नेत आणि सारख्या जवान माणसाला नेऊन राहिले. अरे ते म्हातारे झाले तर काय झालं, पण त्यांच्या शरीराच्या आतील अवयव पहा, अजून चांगले आहे. हा? थांबा बरं, पाहू द्या बरं मला. बाप्पा, ह्या म्हाताऱ्याचे अवयव तर या वयात सुदृढ आहे. हा पाहिलंस, आता तिकडे पहा. ते बघ. ए बापा बापा, वा मस्त. हे टणटणाटण आहे रे बा. हे आहे लोक. चल पाहिलंस, आता तिकडे पहा. अरे याला तर महात असतो. अरे, नको खावले का? नको खाऊ. अरे खर्रा घोटा, टाक सुपारी, अरे टाक, नका खाऊ रे, टाक तंबाखू, अरे चमके, अरे चालू दे रे. अरे घोटा, अरे घोटा. अरे. माझ्या गावचे लोक खूप चालले जे. अरे सर्व तुझ्या घराकडे निघालेत, तुझा मरणाला जायला. अरे तुला उचलून नेतील. अरे चल. पोरीचं काय होईल? अरे चित्रगुप्त, हा कोण महाराज. रे स्त्री? महाराज याची बायको. असं जगाचं आहे. जीवन एकदाच मिळतं आणि ते तुला मिळालं होतं, पुन्हा मिळणार नाही. चल, अरे पकड त्याला. सोड ना. निरनिराळ्या विषांच्या सेवनानं ओसाड पडलेलं मरणापूर गाव. रमेशला तिथं माणसं नाही तर फक्त त्यांचे जिवंत सापळेच दिसतात. अहो काय झालं? आ? काय झालं? ओढालं तेव्हाचे ओढून राहिले तर सकाळी उठलं खरा पाहिजे. आणि आता रे का ओढालं? काय झालं? देवा रे, हा घ्या खरा. आणि हो लवकर चला, त्या गणेश सगळ्याकडे जायचं आहे. रात्रीच मेला म्हणतो. ए पुरी, हे विश्व आहे. खरा विष आहे. खाऊ नका, देऊ नका, खाऊ देऊ नका.